नमस्कार सगळ्यांना, मी सुचिता. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये हा जो कटोरी ब्लाउज आहे, म्हणजे सिंपल बिना अस्तरचा डेली यूजसाठीचा कटोरी ब्लाउज आहे. तर तो मी कटिंग करून घेतलेला आहे आणि त्याचा पाठीमागचा जो भाग आहे तो कसा स्टिच करायचा ते मी तुम्हाला आज इथे सांगणार आहे. तर बघा, हा असा इथपर्यंत पूर्ण असा पाठीमागचा जो आपला भाग असतो तो मी कटिंग करून घेतलेला आहे या पद्धतीने. तर हा कसा भाग तयार करायचा, फक्त पायपिंग तेवढं राहतं, कारण पायपिंग आपण पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग जोडल्यानंतर म्हणजे बिना अस्तरचा जो ब्लाउज असतो त्याला पायपिंग जे आहे ते जॉईंट केलेलं असतं. शोल्डर पाशी सुद्धा जॉईंट करूनच आपण पायपिंग करत असतो. तर इथं मी आता हा भाग कसा तयार करते ते तुम्हाला दाखवते अगोदर. तर इथं बघा, ही जी पट्टी आहे ती मी घेतलेली आहे. तर 2 इंच रुंदीची ही पट्टी आहे आणि जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी असे एकमेकाला पट्ट्या जोडून मोठी पट्टी तयार केलेली आहे. तर हा पाठीमागचा भाग आहे. तर हा जो भाग आहे तर आता मी तुम्हाला दाखवते, म्हणजे टक्स पॉईंटच्या टिपा कशा घ्यायच्या ते. तर इथं बघा, बरोबर असं इथं फोल्ड केलेलं आहे आणि इथं शोल्डर पाशी बरोबर मध्यावरती असं फोल्ड करायचं आणि त्याच साईडला खालच्या साईडला इथं असं आपण तिरकी लाईन म्हणजे टिप मारून घेणार आहोत. तर टक्सची उंची जी आहे ती 3.5 घ्यायची आणि रुंदी जी आहे ती अर्धा इंच घ्यायची आणि अशी टिपा व्यवस्थित एंड लॉक करायच्या टक्स पॉईंटच्या टिपा मारताना आणि इथं टिपा मारून घ्यायच्या या पद्धतीनं. आणि दोन्ही साईडला सेम त्याच पद्धतीनं टक्स पॉईंटच्या टिपा ज्या आहेत त्या मारून घ्यायच्या. तर एक साईडला आपण टिप मारलेली आहे. एक्स्ट्राचे धागे दोरे आहेत ते कटिंग करायचे, म्हणजे ब्लाऊजला एक छान असं फिनिशिंग येतं. तर या पद्धतीने इथं मी टक्स पॉईंटची एक साईडची टिप मारलेली आहे. तर दुसऱ्या साईडची सुद्धा इथं टिप मारून घेऊया. तर बघा, बरोबर असं मी मध्यावरती फोल्ड केलं शोल्डरवरती आणि या पद्धतीने इथं टिप मारून घ्यायची आहे. टिप व्यवस्थित एंड लॉक करायची आहे. तर मैत्रिणींनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं आता आपण जी पट्टी तयार करून घेतलेली होती ती जोडायची आहे. तर ही जी पट्टी आहे त्याला सर्वात पहिल्यांदा काय करायचं, एक साईडनं फोल्ड करून कडेनं टिप मारून घ्यायची आहे. फक्त एक साईडनंच फोल्ड करायचं आणि कडेनं टिप मारून घ्यायची आहे आणि नंतर मग ही पट्टी आपल्या पाठीमागच्या भागाच्या कमरेच्या साईडला जोडायची आहे. तर इथंपर्यंत बघा तुमच्या लक्षात आलं असेल. आणि ही जी पट्टी आहे ती इथं बघा मी अशी जोडून घेते या पद्धतीनं. आणि आपण फोल्ड करून जी टिप मारली ती साईड बघा इकडं माझ्या हाताकडच्या साईडला आहे आणि या पद्धतीनं खालच्या साईडला अशी ही पट्टी जोडून घ्यायची आहे. एक्स्ट्राची पट्टी उरलेली असेल तर ती कटिंग करून टाकायची, जसं की इथं मी व्हिडिओमध्ये करत आहे. आणि ही पट्टी फोल्ड करायची आणि आतल्या साईडला इथं अशी दाबटीप देऊन घ्यायची आहे. फोल्ड करून आतल्या साईडला दाबटीप देऊन घ्यायची. या पद्धतीने आपला पाठीमागचा भाग जो आहे तो तयार होतो. बिना अस्तरच्या ब्लाऊजचा पाठीमागचा भाग इथे आपला तयार झालेला आहे. फक्त पायपिंग राहिलं आहे. ते पुढचा भाग शिवून जोडल्यानंतर आपण एकत्र पायपिंग करतो. धन्यवाद.